नमस्कार. आनंदी असाल आपण सर्व. आपल्या सर्वांना माहित आहे की आजचा काळ हा एक सोशल मीडियाच्या माध्यमातून रंगणारा काळ आहे. आणि या सोशल मीडियात कुठली चर्चा रंगेल आणि त्याला कसा प्रतिसाद मिळेल हे काही सांगता येत नाही. परंतु असाच एक नवीन विषय आपल्या सर्वांना माहिती आहे की आता संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर इंटरनॅशनल स्तरावर बी एक चर्चेचा विषय झालाय, तो म्हणजे काक्रोच जनता पार्टी. खरं तर हा एक उपहासक शब्द आहेत. कारण की याचा सुरुवात कशी झाली आणि आज याबद्दल कशी काही चर्चा झालीत. कारण की हल्ली आजकाल कुठल्याही विषयावर चर्चा करायला काही विशेष वेळ लागत नाही. परंतु असाच हा घटनाक्रम आहे. कारण की सीजीआय सूर्यकांत जे आहेत आपल्या भारतीय न्यायपालिकेचे सर्वोच्च न्यायाधीश आहेत, ज्यांनी भारतीय तरुण युवक जे आहेत, जे शिक्षित आहेत, परंतु जे विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून असो की वेगवेगळ्या पीआयएलच्या माध्यमातून असो, जे सक्रियपणे सिस्टीमच्या विरोधात आवाज उचलतात, अशा लोकांना त्यांनी काक्रोच अशा शब्दांनी उच्चारण केलं. आणि ज्या वेळेला अशा लोकांना काक्रोच या शब्दांनी उच्चारण केलं, त्यानंतर बऱ्याच लोकांना या गोष्टीचा खूप जास्त राग आला. आणि स्वाभाविक आहे राग येणं, कारण की कुठल्याही गोष्टीला कशा पद्धतीने बोललं पाहिजे ते सर्वोच्च पदाधिकारी यांनी समजलंच पाहिजे. परंतु मुळात असं असताना सुद्धा संपूर्ण न्यायपालिकेच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी अनादानाने असो किंवा मुद्दामपणे असो, पण त्यांनी याला काय म्हटलं तर युवकांना काक्रोच म्हणून असं संबोधितलं. आणि ज्या वेळेला काक्रोच म्हणून संबोधितलं त्यावेळेला हा चर्चा बहुभारतीयांच्या मनामनामध्ये रुजला गेलात आणि त्यावर चर्चा सुरू झालीत. अनेक नकारात्मक चर्चा आलेत. अंततः न्यायाधीशांना सूर्यकांत यांना आपलं उत्तर पण द्यावं लागलं की हा विषय जो आहे मी तरुणांच्या विषयात नाही, तर हा विषय विशिष्ट प्रकारच्या लोकांच्या बद्दल जे नकारात्मक दृष्ट्या विचार करतात अशा लोकांसाठी त्यांनी हा वापरलेला विषय होता, असं त्यांनी एक आपलं स्पष्टीकरण सुद्धा दिलं. परंतु ज्यानंतर या शब्दाला थोडा आणखी वाव भेटला, कारण की आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये इंस्टाग्रामवर एक असं चॅनल बनलं ज्याचं नाव होतं असं इंस्टाग्राम अकाउंट बनलं ज्याचं नाव होतं काक्रोच जनता पार्टी. खर तर काक्रोच हा शब्द उपहासाने वापरला गेला होता किंवा एक विनोदी वृत्तीने किंवा एक उपहासात्मक वापरला गेला होता. परंतु याचाच बाऊ करून आजचे जे जनजी आहेत या जनजींनी याला उचलून धरलं आणि त्याला नाव दिलं काक्रोच जनता पार्टी. आणि अशाच पद्धतीनं संपूर्ण इंस्टाग्रामवर 8 मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स जे आहेत हे इंस्टाग्रामवर काक्रोच पार्टीला मिळालेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीला जेवढे सबस्क्रायबर आहे किंवा जेवढे फॉलोअर्स आहेत त्यापेक्षा अधिक फॉलोअर्स कोणाला प्राप्त झाले, तर आताच गेल्या 4 दिवसामध्ये तयार झालेलं जे फेसबुकचं पेज होतं, सॉरी जे इंस्टाग्रामचं पेज होतं, त्या इंस्टाग्रामच्या पेजवर साधारणतः 8 मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स तयार झालेत आणि त्याची एक रुची वाढत गेली. आणि जेव्हा या सर्वांचा शोध घेतला गेला तर वेगवेगळ्या ह्या 8 मिलियन जे फॉलोअर्स होते केवळ भारतीय नाही, तर याच्यातले अधिकांश जे फॉलोअर्स होते बांगलादेश, पाकिस्तान आणि युई अशा वेगवेगळ्या विदेशातून सुद्धा या पेजला फॉलो केल्या गेल्यात. आणि म्हणूनच याची प्रसिद्धी जगभर वापल्या गेली. आणि हे जे भारतीय सॉरी जनता काक्रोच पार्टी जे तयार झाली होती, या जनता काक्रोच पार्टीला काही लोकांनी एका वेगळ्या अँगलने घेऊन भारतामध्ये एक संविधानिकरित्या असणाऱ्या पार्टीला सुद्धाही त्याला त्याचा एक उपासक म्हणून किंवा एक हास्यास्पद म्हणून उच्चारण करण्यासाठी या शब्दाचा प्रयोग केला गेला. आणि खऱ्या अर्थाने या आपल्या जनता काक्रोच पार्टीचा उदय झाला. आणि आज जनता काक्रोच पार्टी जे आहेत एक मोठ्या फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून तमाम युवकांमध्ये चर्चेचा विषय आहेत. आणि अनेक ठिकाणी स्वयंघोषित जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष असो किंवा वेगवेगळ्या राज्याचे अध्यक्ष स्वयंघोषितरित्या आपल्या स्वतःला घोषित करून मोठ्या अभिमानाने स्वतःला या काक्रोच पार्टीचे नेते म्हणून संबोधित करत आहे. आणि खरंच हा एक हास्यास्पद घटना आहेत की, कारण की आजची जनजी काय करतील किंवा जे नेटिझम्स आहेत हे काहीही करू शकतात. आणि म्हणून
अशा सर्व गोष्टींचा आपण आनंद घेत राहू. याला एक क्षणिक आनंद म्हणून घेतलं पाहिजे आणि सोडून दिलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने या कॉकरोच पार्टीचा उदय कसा झाला, तर हा एका जस्टिस जे आहेत आपले सर्वोच्च न्यायालयाचे जे जस्टिस आहेत, सीजे आहेत, ज्यांनी या सर्व विषयाला उचलून धरलं. त्यांनी एक शब्दप्रयोग केला आणि या शब्दप्रयोगाचा भाव होऊन संपूर्ण भारतभर नव्हे तर वेगवेगळ्या युवकांनी त्याला उचलून धरलं आणि अशा पद्धतीनं त्यांनी कॉकरोच जे आहेत अशाच पद्धतीनं अशा युवकांना मोटिवेट करणारं म्हणून त्यांनी नकारात्मक दृष्टिकोनातून एक चॅनल बनवलं गेलं आणि चॅनल जगभरात वेगवेगळ्या लोकांनी फॉलो करून त्याला एक प्रसिद्धीचा ओघ आणलात आणि अशा पद्धतीने हे जनता कॉकरोच पार्टी तयार झालीत. खऱ्या अर्थाने याचं संविधानिक काही अस्तित्व नाही आहे, परंतु एक विनोदाचा पाठ, एक हास्याचा पाठ, मनोरंजनाचा पाठ म्हणून याला लोक आवडीने घेत आहे, वाचतायत. आपल्याला काही क्षणासाठी याला आनंद पण व्यक्त करतायत, परंतु याचं काही अस्तित्व असणार नाही आणि आपल्या संविधानरित्या स्थापित झालेल्या सर्व पक्षांनाच इथे मान मिळेल. अशा पद्धतीने याचा उदय झाला. धन्यवाद.